गाईज आता आपण आलेलो आहे येरमाळा येडेश्वरी मंदिरात आणि आता आपण डायरेक्ट वरती गड चढणार आहोत। इकडे आहे मम्मी ताई आणि इकडे आहे पप्पा आणि इकडे आहे मी। सो आपण आता डायरेक्ट आता वरती गड चढत आहोत। तर गाईज हे बघा इकडची दुकानं वगैरे खूप छान आहे। गडावर जातानाच दुकान आहे। मम्मी आणि ताई आणि पप्पा ते सगळे पुढे मागून शूट करते। आता मी तुम्हाला डायरेक्ट वरती जाऊन दाखवते, पूर्ण गड चढते। आणि हा गड कोणी बनीच्या गडाला जर गेला असेल तर त्या गडासारखा आहे हा गड। आणि आजूबाजूला पूर्ण दुकान आहे आणि ते नारळ वगैरे पूजेचे साहित्य घेत आहेत। इकडे आहे ताई, इकडे आहे मम्मी आणि हे दोन बाबा आमच्या सोबत आलेले। पूजेचे साहित्य घेतलेले, नारळ, फुलं, अगरबत्ती आणि प्रसाद आहे आणि मम्मी घेऊन चालली ते। आणि पप्पा प्रत्येक पायरीच्या पाया पडत आहेत। हे बघा मंदिर आलेलं आहे, येरमाळा येडेश्वरीचं मंदिर। आणि माझी मम्मी पकडून ये। माझ्या मम्मीचे पाय खूप दुखत आहेत तरी पण ती चढतीच आहे। बघा गाईज हे आहे मंदिर। या मंदिराला जास्त पायऱ्या नाही आहे। देवाचं मंदिर, नंदी आणि हे आहे महादेवाचं मंदिर। आणि आमच्या घरचे गेले आहेत पुढे। कसं वाटतं, एकदम छान वाटतंय। आता एकदम मस्त वाटते, गर्दी अजिबात नाही आहे इकडे। बघा लोक दर्शनासाठी आलेले, अजिबात गर्दी नाही। माझ्या मागे बघू शकता तुम्ही, हे मम्मी ताई सगळे इकडे लिहिलेले दर्शन रांगेचा जाण्याचा मार्ग। तर मम्मी इकडे चाललेली, माझ्या मते मंदिर मागे, पण हे लोक इकडे का चालले काय माहिती। ते चालले म्हणून आपणही जाऊयात चला। इकडे किती शांतता आहे, म्हणजे असं ते जे तुम्ही गाणं ऐकलं असेल की तिचं येरमाळ्याची सतीने येडू डोंगरावर नांदी ती आणि तिथं दिवसा बी वाटती भीती, असं गाणं आहे एक। ह्याच देवीवर नाही ते गाणं। आणि खरंच इकडे भीती वाटण्यासारखंच आहे। आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे आणि मग ते देवीचं मंदिर आहे। खूप छान आहे तसं म्हणायला गेलं तर, पण त्या गाण्याच्या बोलाप्रमाणे ते एकदम बरोबर आहे की ते इथे दिवसा बी भीती वाटण्यासारखं आहे। बघा इकडे कसं मस्त डोंगर आहे आणि खूप छान असं वातावरण आहे, पण इकडे खूप छान वाटतंय। आमचे 2 दर्शन तर आता म्हणता होत आले, म्हणजे अजून दर्शनाला जायचं आहे आम्हाला। पण असं म्हणत होते की इकडे भवानी आईचं मंदिर आहे, तर भवानी आईचं पहिलं दर्शन घ्यायचं आणि मग जायचं। और ये देखो ये मेरी बहन वो बोल रही है कि मुझे भी दिखा। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि या पुढचे पण व्लॉग बघा, कारण व्हिडिओ खूप छान होणार आहे। तर चला आता आपण जाऊया मंदिरात। इकडे सगळे बसलेले, हे आहे भवानी आईचं मंदिर। मध्ये जाऊन पण मी तुम्हाला दाखवते। आणि इकडे बघा किती छान असं वातावरण आहे,
खूप छान असं वातावरण आहे, खूप झाडं आहे आणि जंगल आहे. बघायला गेलं तर हे एक प्रकारे जंगलच म्हणता येईल, कारण खूप झाडं आहे आणि डोंगर वगैरे. भेटायला आली आहे ना येडेश्वरी बहिणी आहेत ते. बघा आता आम्ही एक नारळ आणि फुलं अगरबत्ती इथे लावलं आहे आणि एक आता येवडाईचं मंदिर आहे, तिथे घेऊन जायचं आहे. हे कोणतं मंदिर आहे? खंडेरावाचं मंदिर. खंडेरावच्या बहिणी. खंडेरावच्या बहिणी आज आम्ही मंदिरात गेलो, पण व्हिडिओ काढण्यास मनाई होती म्हणून बाहेरूनच व्हिडिओ करते, दिसत नाहीये. तर गाईज बघा, इकडे मंदिराचं कळसाचं दर्शन या सर्वांनी, ज्याला मंदिराचं दर्शन नाही झालं त्यांनी कळसाचं दर्शन केलं तरी दर्शन होतं. तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. ते बघा, आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही बसलेलो आहे. काही पण आहे, पप्पा कुठेतरी गेलेले आहे म्हणून आम्ही बसलेलो आहे. खूप आणि प्रसाद खाल्ला. तर आता आम्ही बसले, पप्पा आले आणि मी हाफ दिसते. तर बघा, मधलं दर्शन नाही झालं म्हणून आम्ही मंदिराच्या कळसाचं दर्शन केलंय. तुम्हाला दर्शन खूप छान झालं, काहीच गर्दी होती. मम्मी, दर्शन कसं झालं? आणि बघा, इकडून जायचा रस्ता आहे, तर आम्ही ह्या रस्त्याने आलेलो आहे आता. आणि हा मंदिराचा रस्ता आहे आणि आता हा इथून आम्ही खाली जाणार आहोत. बघा, प्रसाद वगैरे इथेच आहे अजून. आणि हा प्रसाद आम्ही. मम्मी, काय झालं? पाय दुखले का? तर चला आता आपण खाली जाऊ. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण शेतकरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.